मंडळी नमस्कार. आज आपण जवळ्याची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी बनवूया. सुकी भाजी चपाती बरोबर खाण्यासाठी किंवा भाकरी चपाती भातासोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर घेतलेले आहे हा जवळा, मोठी वाटी भरून गरम पाण्यात घालून घेतलेला, स्वच्छ धुवून चांगला पाणी निघेपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यातला माती असते ती पूर्ण काढून घ्यायची. लसणाच्या 6-7 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे. कढीपत्ता, हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार. कांदा मी बारीक चिरून घेतला, एकदम बारीकही नाही एकदम मोठा पण नाही असा कांदा असा बारीक चिरलेले आहे. 7-8 घेतलेले आहेत कांदे. कोथिंबीर, टोमॅटो मोठा एक घेतलेला आहे. टोमॅटोऐवजी तुम्ही कोकमाची टाकू पण घेऊ शकता. आणि घेतलेले लाल तिखट, हळद आणि मीठ. बेसिक मसाले, घरगुती मसाला आहे माझा. जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर गरम मसाला, धने जिरे पूडची वापर करा. आणि लागणार आहे तेल. आता आपण करायला घेऊया रेसिपी. कढईमध्ये जवळजवळ मी 2 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हा लसूण, कढीपत्ता आणि मिरची घालून घ्यायची. आणि लगेचच आपल्याला यामध्ये हा जवळा पण घालून घ्यायचा आहे. त्याचं पाणी पूर्ण दाबून काढून घ्यायचं आहे. जवळा तेलावरच घालायचा, कारण त्याचा रसटपणा आहे, हिमूटपणा आहे, तो निघून जातो. त्याचा पूर्ण पाणी त्याचा दाबून काढून घ्यायचं आणि असा कोरडा करून घालून घ्यायचा. परतून घ्यायचा व्यवस्थित थोडासा. आणि जवळा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला कांदे घालून घ्यायचे. नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी छान रेसिपी आहे ही. चपाती सोबत टिफिनला नेण्यासाठी, चपाती भाकरी सोबत, तांदळाच्या भाकरी सोबत अगदी सुपर अशी ही रेसिपी आहे. तांदळाची लाटलेली भाकरी असते ती, किंवा घावणं पण. आता ह्यावर कांदा घालून घ्यायचा सगळा. ह्यावर मी भरपूर कांदा घातलेला आहे. कांदा खूप घातला की छान लागते ही भाजी. आणि कांदा म्हणजे त्याच्या प्रमाणेच आपल्याला जवळा घ्यायचा. मी मोठी वाटी भरून, मी बाउल भरून जवळा भिजत घातला होता. कांदा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोड्या वेळ झाकण ठेवून आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा. आणि मग आपल्याला मसाला घालायचा आहे. आणि तुमच्याकडे म्हटल्याप्रमाणे घरगुती मसाला नसेल तर गरम मसाला, धने जिरे पूड आणि लाल तिखट जे असेल ते त्याचा वापर करायचा. आता यावर झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित कांदा मऊसूत शिजवून घ्यायचे. झाकण ठेवूया आणि व्यवस्थित शिजवून घेऊया. कांदा 2-3 मिनिटं परतून झाला की त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालून घ्यायचं. आणि गॅसची आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि पुन्हा झाकण ठेवायचंय. मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, लाईक आणि साईड करायलाही विसरू नका. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेस तोवर कांदा शिजवून घ्यायचा. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आणि मध्ये मध्ये कांदा करपू नये म्हणून असं मिक्स करत जायचं. आता कांदा थोडा मऊसूत झालेला आहे. आणि ह्या स्टेजला त्यामध्ये आपण ही टोमॅटो घालून घ्यायची. म्हणजे कांदा जितका शिजायला राहिला असेल त्याच्यासोबत टोमॅटो पण मस्त मऊसूत होऊन जातील. किंवा कोकम असेल तर ह्या स्टेजला घालायचं. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा मध्यम आचेवरच शिजत ठेवायचंय. बघा छान असं तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपला हा कांदा टोमॅटो मस्त मऊसूत झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये घालून घ्यायची कोथिंबीर. सगळं मी मंद आचेवरच करून घेतलं. आता जेव्हा अगोदर मध्यम आणि नंतर मंद आचेवर शिजवून घेतला, नाही तर कांदा खाली फुल आच ठेवली तर कांदा खाली करपला जातो. आता मिक्स करून घ्यायचंय. 2 मिनिटं कोथिंबीर घातल्यानंतर परतून घ्यायचंय आणि झाकण ठेवायचे 2 मिनिटं. कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटं झालेली आहेत आणि छान अशी आपली जवळ्याची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.